पंचकर्म म्हणजे काय? पंचकर्ममध्ये वमन, विरेचन, स्नेहन, स्वेदन, बस्ती, रक्तमोक्षण या विविध ट्रीटमेंटचा कॉम्बिनेशनमध्ये समावेश होतो. आता दर ऋतूनुसार किंवा ऋतूमध्ये असलेल्या बदलानुसार तुम्हाला पंचकर्माचे सुद्धा प्रकार बदलतात आणि शरीरानुसार विविध पंचकर्म हे तुम्हाला ॲडवाइस केले जातात. आता सध्या पावसाळा चालू आहे, तर पावसाळ्यामध्ये बस्ती हा एक पंचकर्माचा फार उत्तम उपचार पद्धती आहे. ह्याच्यामध्ये तुमच्या सर्वांगीण शरीरात असलेले वातदोष ह्याच्याशी रिलेटेड असलेल्या बऱ्याच आजारावर प्रभावीपणे उपचार केला जातो. साधारणपणे मुरूम किंवा त्वचेचे आजार हे सुद्धा वातदोषामध्ये इन्क्लूड होतात. या व्यतिरिक्त वाताचे किंवा हाडांचे विविध आजार हे सुद्धा वातामध्ये समाविष्ट होतात. म्हणून सर्वांगीण आजारांमध्ये सुद्धा या दिवसांमध्ये पावसाळ्यांमध्ये तुम्ही बस्ती हा उपचार पद्धती करून तुमच्या बॉडीचं योग्य प्रकारे डिटॉक्सिफिकेशन करून असलेल्या आजारांपासून खूप चांगल्या प्रकारे मुक्तता मिळवण्यासाठी बस्ती हा पावसाळ्यामध्ये केलेला प्रभावी उपचार पद्धती आहे. अर्थात बस्ती आणि त्याच्यामध्ये असलेल्या औषधी ह्या शरीराच्या समस्या आणि तुमच्या शरीरामध्ये असलेल्या आजाराची तीव्रता ह्याच्यानुसार औषधी ह्या बदलल्या जातात. तर कोणत्या प्रकारच्या बस्ती आणि बस्तीचा किती दिवस घ्यावा लागणारा काळ आणि तुमच्या शरीरासाठी काय आवश्यक आहे हे जाणून घेण्यासाठी नक्कीच एकदा क्लिनिकला भेट द्या. थँक्यू. थँक्स अ लॉट.